एवढे सगळे प्रॉडक्ट्स मला नायकाने पाठवलेत, हे मला बोलायला आवडलं असतं, बट ॲक्च्युली मी हे स्वतःच्या पैशाने घेतलेत. सो लेट्स जस्ट सी व्हॉट आय गॉट. आणि हे मला माझ्या बॉयफ्रेंडने दिलं, हे बोलायला आवडलं असतं, बट ते मैत्रिणींनी आणलं आहे माझ्यासाठी. लाईफ लेटली ASMR. आणि मी हे डायटिंग अँड ऑल म्हणून नाही पिते, माझा आवाज बसला आहे, सो इट विल बी लिटिल बेटर म्हणून मी काहीतरी गरम पिते. कागद, फक्त कागद. हा फॉक्सटेलचा नरिशिंग शीट मास्क आहे, विच हॅज hyaluronic acid and avocado in it. मी इकडे काढून ठेवते. डन. आता थंडी चालू होते अँड आय नीड मल्टिपल डिफरंट टाइप्स ऑफ मॉइश्चरायझर. त्यापैकी हा एक आहे. हा सिम्पलचा हायड्रेटिंग लाईट वेट मॉइश्चरायझर आहे. व्हेरी गुड, परफेक्ट फॉर एव्हरीडे यूज आणि बजेट फ्रेंडली. अजून काय पाहिजे? प्रॉडक्ट नंबर 2 झालं. हा मार्सचा, ॲक्च्युली मला बरेच जण विचारतात मेकअप व्हिडिओमध्ये की ब्रश सेलिंग. हा मार्सचा 4-in-1 ट्रॅव्हल ब्रश आहे, जो मी नेहमी पण वापरते कारण की मी आळशी आहे. जो माझ्याकडनं आधीवाला तुटला म्हणून मी हा नवीन ऑर्डर केला आहे. त्याच्यामध्ये 4 ब्रशेस आहेत, 1 2 3 आणि असंच दुसऱ्या साईडला एक आहे. दॅट वन इज 4. आई ग, हे आतमध्ये टाकणं टास्क आहे. 3 आणि या साईडला पण एक आहे, विच इज 4. 4 ब्रश एकामध्ये. अजून काय पाहिजे? 10 ब्रश नवीन नवीन शोधून काढा. ह्याच्यातनं थोडं याचे ब्रिसल्स फॉल ऑफ. याच्यातनं धूळ का निघते? होली शिट. व्हॉट आहे? पसारा होतोय खाली. हा जर मी उचलला नाही ना तर याच्या सकट माझी आई मला बाहेर फेकेल. ओके, सो लेटली मी थोडा बाहेर जास्त भटकते आणि मी बाहेर जातानाच मेकअप करते. सो त्यासाठी मी हे क्लेन्झिंग पॅड्स मागवले आहेत अर्थ रिदमचे. माझ्याकडे आधीवाले होते, त्यातले अर्धे हरवले, अर्धे भेटत नाही आहेत. सो नवीन. खूप इझी टू यूज आहे. याला तुम्ही का सगळे ड्रिल करताय? खूप इझी टू यूज आहे. थोडंसं वॉर्म पाण्यामध्ये टाकून एक्सेस पाणी निथळून तुम्ही तुमचा मेकअप रिमूव्ह करू शकता. खूप छान मेकअप निघतो आणि तुम्ही रियूज करू शकता. मी वापरते रात्री, सकाळी वॉशिंग मशीनमध्ये, रात्री परत वापरते. दॅट्स हाऊ इट वर्क्स. सो 2 आलेत हे. याचे प्राइसेस आणि डिटेल्स मी स्क्रीनवर मेन्शन करेल कुठेतरी. दॅट वॉज प्रॉडक्ट नंबर 4. त्यानंतर मी हायफनचा गोल्डन आर ग्लो सिरम मागवला आहे. हा मी आधी यूज केला आहे आणि मला खूप जास्त आवडला आहे. बट आय थिंक ह्यांनी रिफॉर्म्युलेट केला आहे हा. अँड लेट्स सी हाऊ दिस वन. माझे डेलीचे वापरायचे प्रॉडक्ट्स आहेत म्हणून मी याचे बॉक्स फेकून देते. बॉटल पण थोडीशी वेगळी आहे. हा हायफनचा गोल्डन आर ग्लो सिरम आहे. सूट्स ऑल स्किन टाईप आणि मी आधी यूज केला आहे आणि मला खूप आवडला आहे म्हणून मी परत ऑर्डर केला आहे. बिकॉज त्यांनी रिफॉर्म्युलेट केलं आहे हे. आय थिंक सो. त्यानंतर नेक्स्ट प्रॉडक्ट इज काही स्पॉन्सर नाही आहे बरं, करा ब्रँड्स, हाय टाईम. हा बी बॉडी वाईजचा फूट रोल ऑन आहे. थंडीत माझ्या पायांमध्ये खूप क्रॅक्स येतात, त्याच्यासाठी हे आहे. मला वात आहे बेसिकली, सो माझे पाय लिटरली असे फाटत जातात. त्यासाठी मी हे ऑर्डर केलं आहे, बी बॉडी वाईजचं फूट रोल ऑन. लेट्स सी हाऊ दिस वन वर्क्स. ओके, बरेच प्रॉडक्ट्स आहेत आपल्याकडे. थांबा. नेक्स्ट आहे हा द फेस वॉशचा राईस वॉटर ब्राईट फोमिंग क्लेन्झर फ्रॉम द फेस शॉप. मी खूप वापरला आहे, वर्षोनवर्ष वापरला आहे हा ट्रॅव्हल साईज हवा आहे मला, बिकॉज आय हॅव सम वेडिंग्स टू अटेंड. तर मी त्याच्यामध्ये ठेवून आय कॅन गो. या, हे झालं. नेक्स्ट प्रॉडक्ट हा मी कधी ट्राय नाही केला आहे.
राता त्यांचं सुपर सिरम आहे. मला बेसिकली हेअर ऑइल सारखं एक सुपर लाईट सिरम हेअर ऑइल टाईप पाहिजे होतं, ज्याने की मी हेअर एंड्सला रात्री अप्लाय करू शकेल, बिकॉज दे आर गेटिंग व्हेरी ड्राय आणि थंडीमध्ये ते अजून ड्राय होतात. सो हे मी त्यासाठी ऑर्डर केलं आहे. छोटी साईज ऑर्डर केलं आहे ऑब्व्हियसली, बिकॉज आय वॉन्ट टू ट्राय. खूप छान स्मेल आहे याचा, थोडंसं लाईट आहे. एनिवेज हे त्यानंतर हां, माझं प्रॉडक्ट्स उघडायला मजा तर येतेच खूप. हे परत द फेस शॉपचं राईस वॉटर ब्राईट क्लेन्झिंग ऑइल आहे. माझी बॉटल आधीवाली संपली, तर त्यासाठी मी ही नवीनवाली ऑर्डर केली आहे. बिकॉज ऑलवेज ऑइल क्लेन्स फर्स्ट अँड देन यूज अ क्लेन्झर. डबल क्लेन्झिंग इज अ विन विन गाईज. नेहमी डबल क्लेन्स करा. त्याच्यात 1 महिन्यामध्येच तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये डिफरन्स कळेल बिकॉज ऑफ डुईंग डबल क्लेन्झिंग. इफ यू नो मी फॉर रिली लॉंग, यू नो मला माझे आयब्रोज खूप छान ठेवायला आवडतात. त्यासाठी मी 2 अगेन रिपर्चेस केले आहेत. वन इज फ्रॉम एट्यूड हाऊस डार्क ब्राऊन शेड and this one is from half and half dark brown shade. Always use dark brown over black. त्याने तुमचे आयब्रोज थोडे जास्त नॅचरल वाटतात, बट मला तसंही डार्क आयब्रोज लागतात. and this one works. त्यानंतर नेक्स्ट आहे ही एट्यूड हाऊसची टिंट. हा माझा गो टू शेड आहे या प्रॉडक्ट रेंजमध्ये, विच इज चेरी एड. खूप नॅचरल दिसतो चेहऱ्यावर, असा पिंक पिंक नाही वाटत. इट लुक्स व्हेरी नाईस, बेरी रेड. लेट मी शो यू. लिटिल गोज अ लॉंग वे. मी लावलं आधीच ब्रश, बट मला ब्लश ब्लाइंडनेस आहे. मला आवडतं ब्लश लावायला खूप. आय डोंट इवन रिमेंबर ही माझी कितवी बॉटल आहे. इतक्या बॉटल्स मी यूज केल्या आहे. दिस इज समथिंग दॅट आय यूज लिटरली एव्हरी डे. मस्ट हॅव प्रॉडक्ट. संपत आलंय, थोडंच राहिलंय. मला आठवत पण नाही मी काय काय मागवलंय. हां, हे माझ्या फ्रेंडकडे होतं आणि मला हे दुसऱ्या शेडमध्ये ट्राय करायचं होतं, म्हणून मी ऑर्डर केलं. खूप स्वस्त आहे हे पण लिप अँड चिक टिंट आहे, बट हे टाईट नव्हतं लागलं. हे थोडं ओपन होतं. दिस इज द शेड. हे इनसाइड कॉस्मेटिक्सचं आहे. नाईस शेड. इफ तुम्ही फेअर टू मीडियम स्किन टोनमध्ये येता तर हा तुमच्यावर खूप छान वाटेल ॲज अ ब्लश, ॲज अ लिप टिंट, इवन ऑन युअर आयलिड्स. छान वाटेल. दिस इज व्हेरी नाईस. 100 रुपयाला आहे फक्त आय थिंक. अजून काय पाहिजे, आणि हे बरंच चालेल. नाईस शेड. खूप रोजी टिंट आहे ह्याला. व्हेरी नाईस. शेवटचे 3 प्रॉडक्ट्स राहिलेत. मला बघू द्या आधी. सगळ्यात मोठा हा. मी आंघोळ करताना बिफोर यूजिंग अ बॉडी वॉश मी बॉडी सोप यूज करते. दॅट मेक्स मी फील लिटल मोर क्लीन आय थिंक. आणि मी नेहमी मोस्टली डवचं सोप यूज करते. मी त्यांचं ओरिजिनल क्युकंबर, सँडलवूड सगळं ट्राय केलं. आता मला नवीन काहीतरी ट्राय करायचं होतं. दिस इज देअर सिरम बार, ज्यामध्ये सेरामाइड्स आहेत. सो लेट्स सी हाऊ दिस वन वर्क्स. मला बघायचं आता शेड कुठचा. मला वाटतं व्हाईटच असेल. 3 बार झालेत एका कॉम्बोमध्ये. मी आत्ताच जस्ट एक ओपन केलं आहे काल, सो मी हे नाही ओपन करणार आहे. अँड करंटली आय एम यूजिंग देअर क्युकंबर व्हेरियंट विच इज व्हेरी नाईस. खूप फ्रेश आहे तो वाला पण.
दिस इज ऑल्सो दिस स्मेल्स रिली गुड. एकदम जेंटल. याला खूप धूळ लागली आहे दिसतंय. आय थिंक हे बॉक्सचं आहे. नेक्स्ट इज फॉक्सटेलचा डेली क्लेन्झर मी नेहमी ऑर्डर करते बिकॉज ऑफ देअर वन थिंग. याच्याने मेकअपसुद्धा निघतो आणि जेव्हा मी खूप आळशी फील करते, मला डबल क्लेन्स नसतं करायचं, तेव्हा मी हे यूज करते. याने तुमचं असं स्लाईट मेकअप जो असेल तो निघून जातो. सो इट वर्क्स. 3rd बॉटल आहे आय थिंक ही माझी. सो या लास्टवाला आहे हे, विच इज ऑल्सो अ क्लेन्झर. हायफन जास्तच आवडायला लागलं आहे मला असं वाटतं. वेल डन कृती. नाईस ब्रँड. हा सुद्धा त्यांचा राईस वॉटर ब्राईटनिंग डेली क्लेन्झर आहे. दिसतोय का? हा सुद्धा हायफनचा राईस वॉटर ब्राईटनिंग डेली क्लेन्झर आहे. हा सुद्धा मी यूज करणार आहे. अँड आय एम गोइंग टू रिव्ह्यू हाऊ दिस वन वर्क्स फॉर मी. हा मी आधी ट्राय नाही केला आहे. अँड दॅट्स इट. संपले आपले प्रॉडक्ट्स. एवढंच ऑर्डर केलेलं मी. या that's it for the video. Subscribe to my YouTube channel for more videos and shorts, and hit the bell icon so that you will be notified every time a new video comes up or new short comes up. Bye. पसारा दाखवते. या उचलायचा आहे मला तो आता.